नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात लोहारा टाइम्स. लोहारा टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. महात्मा बसवेश्वर हे 12व्या शतकातील एक थोर विचारवंत कवी आणि समाजसुधारक होते. त्यांनी समाजातील जातीव्यवस्था, अंधश्रद्धा आणि अन्याय याविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी काया कवे कैलास हा संदेश दिला, ज्याचा अर्थ काम हेच पूजे समान आहे असा होता. त्यांनी सर्वांना समानतेचा अधिकार दिला आणि स्त्री पुरुष समानतेवर भर दिला. बसवेश्वरांनी अनुभव मंडप या संस्थेची स्थापना केली, जिथे सर्व लोक एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करत असत. त्यांच्या कार्यामुळे समाजात मोठा बदल घडून आला आणि आजही त्यांचे विचार आपल्याला प्रेरणा देतात. जयंतीनिमित्त लोहारा शहरामध्ये महात्मा बसवेश्वर मंदिरात मंत्रोच्चारात विधिवत पूजा करून नंदीध्वज उभारण्यात आला. यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य प्रतिमापूजन कार्यक्रम पार पडला. शिवसेना नेते अभिमान खराडे आणि उपनगराध्यक्ष अमीन सुंडेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला नागना वकील, दत्ता बिराजदार, आनंद पाटील, शंकर जट्टे, प्रशांत काळे, दीपक मुळे, अविनाश माळी, जालिंदर कोकणे, दत्ता वाघमारे, डॉक्टर अमलेश्वर गारठे, डॉक्टर चंद्रशेखर हंगरगे, अमोल बिराजदार, दीपक रोडगे, श्रीकांत भरारे, किशोर पाटील, जगदीश लांडगे, इस्माईल मुल्ला, हरी लोखंडे, दत्ता फावडे, राजू घोडके, रौफ बागवान, बाळासाहेब पाटील, मल्लीनाथ फावडे, ओम कोरे, बसवराज तोडकरी, श्रीशल्य मिटकरी, संगना स्वामी, बलू स्वामी, ॲडव्होकेट राजू माशाळकर, शांतिवीर जट्टे, शिवानंद माशाळकर, संतोष फावडे, मल्लीनाथ बनशेट्टी, वीर फावडे, विकास घोडके, राजू स्वामी, रघुवीर घोडके तसेच प्रकाश होंडरावसह समाज बांधव, पत्रकार मोठ्या संख्येत उपस्थित होते. अशा प्रकारे जयंती उत्सव समितीच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वी पार पडला. बातमी आवडली असेल तर आमच्या लोहारा टाइम्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पाहत रहा लोहारा टाइम्स. लिंगायत धर्माची स्थापना केली व धर्म प्रसारण्यासाठी बसव कल्याणला गेले. त्याचे लिंगायत धर्म विस्तारित होऊ लागला. बसवेश्वरांनी शिव हा एक देव आहे म्हणून त्यांचा प्रिय मंत्र ओम नमः शिवाय हा 6 अक्षरी मंत्र त्यांचा प्रिय मंत्र आहे. महात्मा बसवेश्वरांनी दया, अहिंसा, सत्य, सदाचार आणि न्याय यांची शिकवण आहे. धन्यवाद.